गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अरे थांबा थांबा थांबा, सुरुवातीपासून सुरू करू. कसे वाटले मग शिवलिंग? तर चला मग ते कसे बनवले बघूया. सर्वात अगोदर एका पुठ्ठ्यावरती त्याचे चित्र काढून घेतले. चित्र तर पूर्ण झाले, तर चला मग आता कलर देऊन घेऊया. आणि त्या शिवलिंगासमोर एक छानसं कमळाचं फुलही काढूया आणि त्यालाही कलर देऊन घेऊया. कलर काम पूर्ण झाल्यानंतर आता त्याचे कटआउट काढून घेऊया. अशा प्रकारे आपले महादेवाचे सुंदर असे शिवलिंग तयार झाले. आणि आता आपल्याला बनवायची ती भिंत. सर्वात अगोदर पुठ्ठ्यावरती भिंतीच्या आकाराच्या रेषा आखून घेऊया. तर चला, भिंत झाली तयार. आणि पुन्हा कलर काम सुरू. पुठ्ठ्यावरती पूर्णपणे कलर देऊन झाल्यानंतर त्यावरती व्हाईट पेनने बॉर्डर करून घेऊया. भिंत पण झाली आहे तयार. तर कसं काय वाटते मग भिंत? आता बनवूया छानसं असं झाड. सर्वात अगोदर आपण छोटे छोटे पाने कापून घेऊया. ग्रीन कार्ड शीटवर सरळ रेषा मारून त्याचे छोटे छोटे पीसेस करूया. आणि त्या छोट्या छोट्या पीसेसला पानाच्या आकारात कट करून घेऊयात. तर तयार झाली आपली झाडांची छोटी छोटी पाने. आता झाडाचे खोड व त्याच्या फांद्या बनवूया आणि त्याला छान असा कलर देऊन घेऊया. आणि त्यानंतर त्या झाडाला पाने लावून घेऊयात. कसं काय वाटतंय मग झाड? मस्त आहे ना? तर आता आपलं अर्धं डेकोरेशन कंप्लीट झालं आहे. तर मित्रांनो, डेकोरेशन कसं काय झालं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग आता जाऊया आपल्या लाडक्या बाप्पांना आणण्यासाठी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मग काय, नेवासा पाटे येथे पोहोचताच बघतो तर काय भरपूर अशी गर्दी. राम मंदिराची प्रतिकृती असणारे व सुंदर असे बाप्पा आपण घेऊन आलो घरी. घरी आल्यानंतर आईने बाप्पांची छानशी अशी पूजा केली. तांदूळ ठेवावं लागणार आहे. अशा पद्धतीने आपले लाडके बाप्पा विराजमान झाले. तर मित्रांनो, संपूर्ण डेकोरेशन व हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बोला गणपती बाप्पा मोरया.